राम राम मंडळी, सुरू होतोय लोकशाहीचा उत्सव आणि गावगाड्यांचा विकास म्हणजेच जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026-27. या निवडणूक रिंगणात कोण मारणार बाजी, कोण उधळणार विजयाचा गुलाल. प्रत्येक मतदाराचा आवाज आणि प्रत्येक उमेदवाराचा अजेंडा तुमच्यापर्यंत पोहोचणार फक्त एल्गार न्यूज महाराष्ट्र या चॅनेलवरून. चला तर मग सुरू करूया आजची विशेष मुलाखत. आपली माणसं या सदराखाली. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, आवाज जनतेचा. नमस्कार. एल्गार न्यूज मधील आपली माणसं या मुलाखतीवर आधारित असणाऱ्या चर्चासत्रामध्ये मी भास्कर पटेल तुमचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची बिगुल वाजली आणि बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांची लिस्ट समाजासमोर आणि जगासमोर आली. आणि त्यापैकीच एक जिल्हा परिषदेची इच्छुक उमेदवार माननीय सौ जयश्रीताई विशाल जाधव आणि त्यांचे पतिराज माननीय श्री विशाल नारायणराव जाधव यांची आपण या ठिकाणी प्रकट मुलाखत आज यांच्यासमोर येणार आहोत. जयश्रीताई, प्रथम तुम्हाला मला प्रश्न विचारावासा वाटतो की तुमचं नाव आणि शिक्षण प्रथम आम्हाला सांगा. नमस्कार. माझं नाव जयश्री विशाल जाधव. माझं शिक्षण बीकॉम पर्यंत झालेलं आहे. माझं माहेर उगार आहे कर्नाटकातली. ठीक आहे. मला असं सांगा की या राजकारणामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आहात, उभारणार आहातच. तर तुमची राजकीय पार्श्वभूमी याच्या अगोदरची काय आहे हे आम्हाला जरा जाणून घ्यायला नक्की आवडेल. मी शाळेत असताना आणि कॉलेजमध्ये असताना सेक्रेटरी आणि GSचं काम केले. मला लिडरशिप क्वालिटीची आवड आहे आणि पहिल्यापासून मी सगळ्या गोष्टीत लिडरशिप घेत होते, शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना आणि इकडं आल्यावर पण, माहेर सासरमध्ये आल्यानंतर पण. मग इथलं पण मी लिडरशिप घेतली. आमच्या घराची पूर्ण लिडरशिप मी घेते. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमात तिकडे पुढाकार, सगळ्या गोष्टीत पुढाकार घेऊन मला आवडते सगळी कामं करायला. अच्छा, म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनच तुम्हाला लिडरशिप करायची, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं अशी तुम्हाला पहिल्यापासून आवड आहेच. विशाल भाऊ, तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमची राजकीय पार्श्वभूमी कशी काय आहे? म्हणजे तुमच्या पत्नी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहेतच, आणि तर तुमचं सहकार्य त्यांना कसं आहे, किंवा तुमच्या डोक्यात काय विचार आले, किंवा याच्या अगोदर तुमचा राजकीय वारसा आणि विचार कसा होता? आमच्या घरामध्ये राजकीय पार्श्वभूमी म्हणाल तर आमचे मामा धामणीचे विठ्ठल पाटील काकाजी हे आमच्या लहानपणापासून आम्ही बघत आलोय. हे एक धडाडीचे आणि कार्यकर्ते होते आणि वसंतदादांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आता ते सध्या महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करतात. आता राजकारणातून त्यांनी संन्यास घेतलेला आहे. तो एक आमचा वारसा. आणि दीपक दादा म्हणजे माझा मोठा भाऊ, हा राजकारणात एकदम समाजसेवा करत होता. म्हणजे राजकारण म्हणून त्यांनी कधी केलं नाही. सर्व पक्षीय, सर्व धर्मीय लोकांशी त्यांचे अत्यंत जवळचे आणि एक जवळचे संबंध होते. कोणाचीही कसलीही अडचण असू दे, दवाखान्याची अडचण असू दे, कोणाचा दाखला निघत नाही, काय ग्रामपंचायतमध्ये प्रॉब्लेम आहेत, जमिनीचे वाद असू द्यात, ते जे आम्ही लहानपणापासून बघत आलोय मी, की आमचा दीपक दादा ते सगळे वाद मिटवायचा. आणि दीपक दादांच्या राजकीय गुरु म्हणून आम्ही SR बापूंना बघत होतो. मग ते SR बापूंच्या छत्रछायेखाली दीपक दादांनी आज काम केलं. जय भवानी पतसंस्थेचे चेअरमन त्यांनी 5 वर्ष राहिलं. त्या राजकीय म्हणून दीपक दादा आता म्हणजे एक्सपायर झालेत. मग त्यांच्यानंतर ती जबाबदारी माझ्यावर पडली की समाजाचं काम करायचं किंवा राजकीय भूमिका काय तर स्वीकारायला पाहिजे. म्हणून मग राजकारणात आमचा प्रवेश झाला. जयश्री, मला असं सांगा की आता सध्या राजकारणामध्ये कुठल्या पदावरती तुम्ही विद्यमान आहात का? मी आता एका पक्षाच्या पदावर विद्यमान आहे. मी आता कार्यकारी अध्यक्ष आहे एका पक्षाचे अध्यक्ष म्हणून. अच्छा, तुमची कुठल्या पदावरती? आता मी सध्या जय भवानी ग्रामीण पतसंस्थेमध्ये चेअरमनचं काम करतो. आणि माझी सकल मराठा समाजाच्या जे सचिवाचं काम मी सगळं बघतो. म्हणजे समाजाच्या सगळा हिशेब माझ्याजवळ आहे. परत जय भवानी हे सोडून मी आमच्या सामाजिक कामात किंवा गणपती मंडळ आपली जे हे आहे त्यामध्ये सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन आम्ही
समाजात सेवेचं काम करतो. अच्छा, म्हणजे आसपास जे काही सामाजिक कार्यक्रम होतात म्हणजे गणेश चतुर्थी वगैरे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमचा हिरिरीने या ठिकाणी सहभाग असतोच. मराठा समाजाच्या आमचे सांस्कृतिक भवन बांधायचे होते, तर आम्ही पक्ष हेवे दावे सगळे बाजूला ठेवून आम्ही सर्व पक्ष जाऊन ते मंजूर करून आणलं. वधूवर सूचक मेळावे घेतले. आजची परिस्थिती एवढी भयानक होऊन बसली की तरुण बेरोजगार आणि लग्न होत नाही अशी परिस्थिती झाल्या, वय ओलांडून चालल्या. त्यासाठी म्हणून आम्ही वधूवर सूचक मेळावे घेतले समाजाच्या वतीनं. ठीक आहे. यानंतर मला एक तुम्हाला खाजगी प्रश्न विचारावा वाटतं की तुमच्या लग्नाला सर नेमकी किती वर्ष? लग्न माझे 2010 साली झाले, म्हणजे आज 15 वर्ष पूर्ण झाले. तुम्हाला मुलं वगैरे? मला एक मुलगा आहे, मुलगा 8वीला आहे, मुलगी 4थीला आहे. मग असा विषय आहे की मुलं लहान असतील तर आपण समाजाला वेळ देऊ शकत नाही. आमची मुलं आता मोठी झालेली आहेत, त्यामुळे आम्ही समाजाला वेळ देऊ शकतो. 24 तास आम्ही समाजाला वेळ देऊ शकतो, राजकारणाला वेळ देऊ शकतो, लोकांच्या अडचणी सोडवू शकतो. मग जिल्हा परिषद मतदारसंघ मध्ये महिला राखीव पडल्यानंतर आज एका पक्षाचं काम करते माझी मिसेस म्हणून तिला उभा राहायला करायला पाहिजे निवडणुकीला असं मला वाटलं. म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही पहिल्यांदा एल्गार न्यूजला बातमी दिली आणि आज मुलाखतीचा कार्यक्रम सुरू आहे. अतिशय उत्तम. मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की आता सध्या समाजामध्ये प्रेक्षकांना सुद्धा माहीत आहेच की स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये ती अतिशय हिमतीनं या ठिकाणी कार्यकर्ते आहे. आणि तुम्ही म्हणालात की तुमच्या लग्नाला जवळजवळ 15 ते 16 वर्ष झाली आणि तुम्ही तुमच्या पत्नीला अतिशय विश्वासाने या ठिकाणी राजकारणामध्ये तिला उभं केलेलं आहे, म्हणजे भक्कम पाठिंबा तुम्ही त्यांना या ठिकाणी दिलेला आहे. तर त्यांना मला प्रश्न विचारायचा वाटतो. आता तुम्ही मगाशीच म्हणालात की एका पक्षाच्या तुम्ही कार्यकारिणी महिला अध्यक्ष तुम्ही आहातच. जयश्रीताई, मला असं सांगा की संसार आणि राजकारण या दोन्हीचा ताळमेळ घालताना तुम्हाला कधी अशी तारेवरची कसरत करावी लागली आहे किंवा हे करत असताना तुम्हाला कुटुंबाची साथ कशी मिळाली? तारेवरची कसरत काय नाही. कसं आहे, मी माझं माहेरचं कुटुंब पण एकत्र कुटुंबाचं आहे. मग इथं पण माझं एकत्र कुटुंबच आहे. मला 2 जावा सासूबाई आहेत. मग त्या सगळ्यांचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे मी काय पण काम करायचं असलं, हे करायचं असलं तर मी निवांत जाऊ शकते पुढं. माझं काम मी निवांत करू शकते. माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत. सासू सासरे जावा त्यांच्या जीवावर मी सोडून जाऊ शकते. त्यामुळे मला काही अडचण आली नाही अशी काही. वा, अतिशय उत्तम. म्हणजे राजकारण आणि संसार प्रपंच हे करत असताना तुम्हाला घरच्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य लाभलं. आता खरं तर तुमच्या पतिराजांनी तुम्हाला निवडणुकीसाठी उभं केलंय हे त्याचं खरं तर अतिशय ज्वलंत उदाहरण आहे. आणि असे खरं तर पुरुषांनी महिलांना सहकार्य केलं पाहिजे, त्याशिवाय महिला सुद्धा सशक्त होणार नाही हे तितकंच खरं आहे. ठीक आहे. यानंतर मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही म्हणलात की तुमच्या लग्नाला 16 वर्ष झाली आणि तुम्हाला 2 मुलं आहेत. मला सांगा की मुलांनी राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करावं असं तुम्हाला कधी वाटलं का? किंवा त्यांनी काय करावं असं वाटतं की तुमच्या आता तुम्ही असं म्हणतात की तुमच्या घरच्याकडेच राजकारणाचा वारसा होता, ते बघून तुम्ही राजकारणाकडे वळलात. मग तसं तुमचं बघून तुमच्या मुलांनी जर राजकारणाकडे वळलं तर तुम्हाला काय वाटेल? तर तुम्हाला ती आवडेल का तुम्हाला? तर असं आहे, माझं मत असं आहे किंवा आमच्या कुटुंबात आहे की मुलांनी, मुलगा असू दे मुलगी असू दे, आपण आपला व्यवसाय नोकरी सांभाळून आपण स्वतः स्थिर झालं पाहिजे, आर्थिक स्थैर्य आलं पाहिजे आपल्याला. मग तुम्ही लोकांना, इतरांना मदत करू शकता किंवा समाजसेवा करू शकता. आर्थिक मदत असू दे किंवा राजकीय तुमचा वेळ असू दे, तुम्ही कधी देऊ शकता जर तुम्ही सक्षम असाल तर. पहिला मुलांनी आमच्या सक्षम झालं पाहिजे आणि मग त्यांनी समाजसेवा करायला पाहिजे. राजकीय वारसा हा त्यांनी सांभाळावा अशी काय आमची म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे, पण समाजसेवा ही त्यांनी केली पाहिजे. समाजाचं काम हे महत्वाचं आहे. कारण आपण इथं जन्म घेतलाय महाराष्ट्रामध्ये, आपली संतांची भूमी आहे. संतांची आपली शिकवणच आहे की काय आहे, तुम्ही स्वतः जगा आणि इतरांना पण जगवा आणि तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते इतरांना द्या. तसंच आपल्याजवळ जे आहे म्हणजे तुमच्यापाशी ज्ञान असू दे, पैसा असू दे, जे तुमच्यापाशी जे उपलब्ध आहे ते तुमच्या समाजाला पूरक झालं पाहिजे आणि ते समाजाला देता आलं पाहिजे तुम्हाला. ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे, मुलांच्याकडून सुद्धा अपेक्षा आहे. अतिशय छान उत्तर दिले तुम्ही या गोष्टीचं. सर, यानंतर मला असं विचारावं वाटतं की आजकाल काय झाले, राजकारण या विषयाकडे काही लोक व्यवसाय या नजरेने बघतात, काही लोक जनसेवा या नजरेने बघतात. कारण
मोठमोठ्या राजकीय पातळीवरती बघण्यात आहे बऱ्याचशा की नुकताच माणूस निवडून येतो आणि पुढल्या 5 वर्षामध्ये तो कोट्याधीश झालेला असतो. असं चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते नाही का. त्यातून मला थोडंसं एक धाडसाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की राजकारण या विषयाकडं तुम्ही व्यवसाय या नजरेनं बघता की जनसेवा या नजरेनं बघता? राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन म्हणला तर विषय असा आहे, काही लोकांचं आता लोकांच्यात अशी समज निर्माण झालाय की समज म्हणण्यापेक्षा तो समज सत्य पण असू शकतोय, असंच परिस्थिती आल्या. राजकारणाचे व्यापारीकरण केलेलं आहे लोकांनी आत्ताच्या. कोणाची युती कोणाबरोबर आहे, कुठल्या पक्षाचा आहे, तुम्ही कुठल्या पक्षातनं तिकीट मागितलंय, तुम्ही निवडून कुठल्या पक्षातनं येणार, अपक्षावर, म्हणजे कोणाचाही कोणालाही काही पायपूस नाही राहिला. तर लोकांचा राजकारणावर विश्वास कमी होत चाललाय. म्हणून जे राजकारणाचे व्यापारीकरण आहे ते थांबलं पाहिजे आणि मूठभर व्यापाऱ्यांच्या हातात राजकारण गेलं नसलं पाहिजे. आता मोठ्या मोठ्या आपण देशात बघतो, राज्यात बघतो. आमचे आरग गाव सुद्धा एक व्यापारी गाव म्हणून प्रसिद्ध आहे. एक 40 वर्ष झालं, म्हणजे 72च्या दुष्काळापासून आरग गावाला एक पार्श्वभूमी आहे की हे व्यापारी गाव आहे. तर काही व्यापाऱ्यांच्या हातात, काही व्यापाऱ्यांनी प्रयत्न पण केला की राजकीय संपूर्ण पार्श्वभूमी आमच्या ताब्यात राहिली पाहिजे. पण या गावातली सुज्ञ जनता ही फार हुशार आहे. त्यांनी कधीही असं होऊन दिलं नाही की एकाच व्यापाऱ्यांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या हातात कधी आमच्या इथलं राजकारण जाऊन दिलं नाही. हे जनतेला आपण खरोखर त्यांना मानलंच पाहिजे. त्याबरोबर आम्हाला असं वाटतं की माणसानं राजकारणात पोट भरलेली माणसं असावी. पोट भरलेली म्हणजे कशी, की जी स्वतः आर्थिक स्थैर्य आहे, म्हणजे स्वतः स्टेबल आहे. तुम्ही कार्यकर्त्यांची पिळवणूक करून किंवा कार्यकर्त्यांचा वापर करून घेऊन राजकारण न करता तुम्ही कार्यकर्ते घडवले पाहिजेत, तुम्ही नेते घडवले पाहिजेत. प्रत्येक वेळी मलाच पद मिळालं पाहिजे, मलाच तिकीट मिळालं पाहिजे, माझ्याच घरात मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, माझ्या बायकोला मिळालं पाहिजे. आपलं म्हणजे हे आज राजकारणात परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. घराणेशाही चालू आहे. घराणेशाही चालू आहे आणि आपल्या ती थांबली पाहिजे. आणि आपण राजकारणात पोट भरलेली माणसं पाहिजे, म्हणजे आर्थिक स्थैर्य पाहिजे. मग आम्ही कधी ज्यावेळी आम्ही स्टेबल झालो, आम्ही ज्यावेळी स्थैर्य आहे त्यावेळी आम्ही राजकारणात प्रवेश केला आणि आम्ही आता लोकांना मदत करू शकतो. आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, वेळ देऊ शकतो. हे महत्वाचं आहे राजकारण. तुमचं शिक्षण किती झालं म्हटलं? माझं शिक्षण BA झालेलं आहे आणि मी ITI केलो होतो. मग मी अतिशय कष्टातनं, म्हणजे आर्गेतील जनतेला माहित नाही आहे, आम्ही राहायला सांगलीला होतो. तर मी आणि आमचा मोठे भाऊ, आम्ही दोघे भाऊ, 3 जण आम्ही सकाळी स्वयंपाक करायचं आणि डबे घेऊन कामावर नोकरीला जात होतो. मग आम्ही आमचे शेतीवाडी इकडे असल्यामुळं परत आम्ही आर्गेला सगळेजण सहकुटुंब राहायला आलो. आर्गेला आल्यानंतर 2004च्या दरम्यान आम्ही आलो. त्यानंतर आम्ही व्यवसायात सुरुवात केली. वडील आमची शेती बघतात. मग दीपकदादा आमचा राजकारणात ते म्हणजे मित्रमंडळ, वेगवेगळ्या स्पर्धा भरवून, क्रिकेटची डे नाईट स्पर्धा भरवल्या आणि त्यांनी राजकारणात SR बापूंच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. ठीक आहे. मला असं सांगायच्यानंतर तुम्ही आता राजकारणा व्यतिरिक्त कुठला व्यवसाय धंदा तुमचा सध्या कार्यरत आहे का? म्हणजे तुम्ही असं म्हणलात की राजकारणामध्ये येणाऱ्या माणसानं त्याचं आर्थिक स्थैर्य असावं, त्याचं पोट भरलेलं असावं, असं तुम्ही म्हटलं. तर आता तुमचा व्यवसाय नोकरी धंदा तुम्ही नेमकं काय करता? माझा हॉटेल व्यवसाय आहे, आमची शेती आहे आणि कन्स्ट्रक्शनचा जमीन देण्या घेण्याचा व्यवसाय आहे. असे म्हणजे हे व्यवसाय करून आम्ही समाजाला वेळ देऊ शकतो असे व्यवसाय आहेत. म्हणजे आम्ही बांधील नाही, 24 तास आम्ही उपलब्ध राहायला पाहिजे असा व्यवसाय नाही आहे. बरोबर. असे सगळे व्यवसाय बऱ्यापैकी तुम्ही स्थैर्य तुमचं आहे. ठीक आहे. यानंतर मला असं विचारायचं की जयश्री ते तुम्हाला म्हणजे कॉमनली प्रश्न आहे तुम्ही दोघांनाही, राजकारणात येण्या अगोदर तुमचा म्हणजे या क्षेत्राकडे वळावं असं एक आदर्श व्यक्तिमत्व कोणी आहे का? म्हणजे राजकारण या क्षेत्राकडे बघताना तुमचे आदर्श कोण आहेत? राजकारणात आता बघताना माझा आमच्या घरचेच आदर्श व्यक्तिमत्व आहेत. आमचे धीर दीपक जाधव, ते कसं निस्वार्थी काम केले त्यांनी खूप. म्हणजे असं काय पैशासाठी म्हणून असं काय सुद्धा काम केलं नाही त्यांनी. लोकांची
बिना हे करता सगळं पूर्ण सेवा केली आहे. अच्छा. म्हणजे निष्काम सेवा केली आहे त्यांनी. म्हणजे काही सुद्धा अपेक्षा नाही, आपलं स्वतःच घरचं देऊन आपलं पदरचं घालून त्यांनी लोकांना सगळं, लोकांच्या लग्नात मदत, म्हणजे कुणाला काय अपघात झाला हे झाला तिथं जाऊन त्यांना घेऊन जाऊन स्वतः त्यांनी सगळं दवाखान्याची बिलं वगैरे भागवली आहेत. म्हणजे असं काम करायला पाहिजे, हे माझं आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांनी. वा. म्हणजे बिना स्वार्थ काम करायला पाहिजे अच्छा, असं. म्हणजे निस्वार्थपणे काम केलं पाहिजे. म्हणजे राजकीय वारसा हा तुम्हाला घराकडूनच मिळाला घराकडूनच आणि त्याचे आदर्श घरीच आहेत असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. आता जयश्रीनं सांगितल्याप्रमाणे हा, हा. माझा मोठा भाऊ दीपक दादा याचं निस्वार्थ काम करतोय आणि त्याची पोचपावती म्हणलं तर आज आम्हाला लोक भेटतात, डोळ्यात पाण्यावरून सांगतात की दीपक दादांचे जे आमच्यावर उपकार आहेत ते आम्ही कधीच फोडू शकत नाही. कारण दीपक दादाने आम्हाला जे एका दिवसात, असे काही व्यक्ती आहेत की एका दिवसात दाखला हवा होता आणि त्याचा ऍडमिशनचा शेवटचा दिवस होता आणि त्याला जातीचा दाखला होता, तर जातीचा दाखला एका दिवसात दिला असं काम कोणीही करू शकत नाही. म्हणून लोक डोळ्यात पाण्यानं सांगतात. आमच्या घरात आमचं ऑपरेशन झालं तर भारतीय हॉस्पिटलमध्ये बिल कमी करायला दीपक दादा स्वतःहून आले, आम्ही सांगितलो नाही. दीपक दादा स्वतः आले आणि त्याने आम्हाला बिल कमी करून दिलं. असं लोकांची जनभावना आहे ही. आणि त्याच्याबरोबर SR बापू आमचे तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच आहेत. SR बापूंच्या जवळ आम्ही कोरोनाच्या काळात मी 2 वर्ष राहून बघितलं तर बापूंचं काम असं एवढं आहे की तुमच्या कुठल्याही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेनं बापू जनतेची सेवा करतात. तुमच्या घरात कुठलंही भांडण तंटा असू दे, तुमच्या जमिनीचे वाटणे असू दे, तुमचं काही अडचण असू दे, पोलीस स्टेशनचे असू दे, दवाखान्याचे असू दे, ते निस्वार्थ भावनेने येऊन तुम्हाला मदत करणार. तुम्ही त्यांच्या सोबत आहे का नाही राजकारणात याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. अगदी. खूपच समर्पक उत्तर दिले तुम्ही. यानंतर मला असं विचारायचं आहे की दोघांना कॉमनली प्रश्न विचारतो. आता सध्या राजकारणाची जी परिस्थिती आहे, म्हणजे ज्या राजकारणामध्ये आता जी काही उलथापालथ चाललेली आहे, सामाजिक असेल, धार्मिक असेल, या विचारांवरती जी काही उलथापालथ चाललेली आहे, ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आता टीव्ही किंवा मोबाईलवर बघायचं म्हटलं तर धाडस होत नाही, अशी भयानक परिस्थिती उपलब्ध झाली. कुणाची युती कुणाबरोबर आहे ते राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कुणाची युती कुणाबरोबर आहे आणि सत्तेत कोण आहे, विरोधक कोण आहे आणि जनतेनं काम कुणाकडे घेऊन जायचं, हा भयानक प्रश्न आहे. म्हणजे कुणी ठाम सांगू शकत नाही की मी या पक्षाचा आहे किंवा मी असं हे करत आहे. तर जे राजकारणात आता एकदम भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे थांबवायचं असेल तर गाव लेवलला म्हणा किंवा जिल्हा परिषद गटात किंवा पंचायत समितीला आपण गावानं मिळून एक उमेदवार देऊन आपण आपला गावचं काम कसं होईल ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. छान. यानंतर जयश्री त्यांना मला एक प्रश्न विचारायला वाटतो. तर आता सोशल मीडिया किंवा TV, सोशल मीडिया, मोबाईलच्या माध्यमातून आपण सगळीकडे बघत असतो. बऱ्याच वेळेला स्त्रियांच्यावर अत्याचार होण्याचे बरेच प्रसंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत. तर निवडून आल्यानंतर असेल किंवा सरकारकडून असेल, स्त्री सुरक्षेविषयी काही ठोस उपाययोजना करावी लागतील किंवा केले पाहिजे, याविषयी तुमचं मत काय? आता आमच्या इथं शिवस्फूर्ती मित्रमंडळ आहे कॉलनीतलं. मग त्यांनी आता मुलींसाठी एक हे घेतलेत, आता शिबिर घ्यायला आले. म्हणजे कसं लाठीकाठी, तलवार फाईट, हे सगळं. मग आणि कराटेचं आता हे कलवण पाटील सर घेतात क्लास गावात. मग त्यांना काय असेल अडचण आली हे असेल तर त्यासाठी मी मदत करणार. म्हणजे काय असलं तर कलवण पाटील सरांच्या क्लासला जागा नव्हती तर त्यांनी आले की विशाल दादा असा जागेचा प्रॉब्लेम झालाय आणि ग्रामसेवक आम्हाला त्रास देतोय किंवा जागा मिळत नाही आहे. त्यावेळी आम्ही स्वतः आमच्या घरातल्या सगळ्या महिला जाऊन आम्ही तक्रार केली, त्याची बातमी न्यूज लावली आणि त्यांना जागा मिळवून दिली. परत आज आम्ही जे शिवस्फूर्ती गणेशोत्सव मंडळ आहे आमचं, त्या मंडळाच्या वतीनं आम्ही आज कार्यक्रमच आहे, आता 17 तारखेपासून सुरू होणार आहे कार्यक्रम. आम्ही सर्व मंडळांनी मिळून सगळ्यांनी मिळून ठरवलं की महिला मंडळ आणि शिवस्फूर्ती गणेशोत्सव मित्र मंडळ आहे, त्यांनी मिळून ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे महिला सक्षमीकरणासाठी म्हणून. मग लाठीकाठी आणि मुलांना आणि मुलींना या दोघांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवला आहे.
आता 17 तारखेला तो कार्यक्रम आहे. वय 6 ते 60 वर्षापर्यंत आहे आणि मोठ्यांना पण आहे. हा. म्हणजे असं काय फक्त मुलीच फक्त नाही, महिला पण सबलीकरण झालं पाहिजे, महिलांनी पण सक्षम व्हायला पाहिजे की बरोबर. म्हणजे कधी कुठली अडचण येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण सक्षम झालं पाहिजे, महिलांनी सुद्धा सहभाग घ्यायला पाहिजे आणि म्हणजे धाडशी व्हायला पाहिजेत महिला. म्हणजे काय मुलींनी आणि महिलांनी स्वतः सक्षम व्हायला हवं असं तुमचं मत आहे. अतिशय उत्तम. यानंतर मला असं विचारायचं आहे ताई, तुम्ही निवडून आल्यानंतर आता तुमचे विचार तर उच्च आहेतच, तुम्हाला राजकीय वारसा सुद्धा अतिशय चांगला मिळाला, तुमची घराण्याची कारकीर्द सुद्धा राजकारणामध्ये अतिशय उत्तम आहे, त्यामुळं तुम्ही निवडून यायलाच यात काय मला तर शंका वाटत नाही. त्यामुळे मला असं विचारायचं आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये अशी कोणती कामं पेंडिंग आहेत का, किंवा तुमचं राजकीय व्हिजन काय, तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही नेमकं काय करणार, कुठल्या तुम्हाला आता समाजामध्ये त्रुटी दिसत आहेत ज्या तुम्हाला दूर करायची तुमची इच्छा आहे? आमचं विजन म्हणाल तर पुढचं, आज दुःखाची गोष्ट अशी आहे की आरग जिल्हा परिषद गटामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 64 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. बरोबर. त्यामध्ये टेंबूसारखी आणि म्हैसाळसारखी पाण्याच्या योजना आहेत. तर आरग जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी चढलेली आहे. बर. 64 जिल्हा परिषद मतदारसंघापैकी फक्त आरग जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जिल्हा पाणीपट्टी चढल्या म्हैसाळ योजनेची. म्हणजे ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही आपल्या जिल्हा परिषद गटासाठी. त्यासाठी लढा देऊन शासनाशी भांडून ती जी जाचक पाणीपट्टी आहे, जी लोकांच्या शेतकऱ्यांच्या याच्यावर आहे, ती रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार. आम्ही निवडणुकीला उभारू, निवडून येऊ, काय होईल ते होईल, पण त्यासाठी ठाम लढा उभारणार, हे तर माझं स्पष्ट वक्तव्य आहे. बरोबर. कारण आम्हीच आमच्या घराने आम्ही स्वतः बघितलं, आम्ही गरिबांच्या इतरांच्या बघितलं की भावाची जमीन भावाला देताना किंवा वडिलांची जमीन मुलांना देताना बक्षीसपत्र करता येते. बक्षीसपत्र करताना शासनाची स्टॅम्प ड्युटी माफ आहे. बघा काय म्हणतोय मी, शासनाची स्टॅम्प ड्युटी माफ आहे. बर. म्हणजे 3 किंवा 5 हजारात तुमची जमीन नावावर होते आणि पाणीपट्टी 20 वर्षाची भरावी लागते, ती 1,20,000 असते. आणि ती फक्त आरग जिल्हा परिषद गटातील लोकांनी भरायची आहे पाणीपट्टी. बाकी 63 जिल्हा परिषद मतदारसंघात कुठेही सातबाऱ्यावर नोंद नाही. यासाठी आमच्या इथल्या आमदार, खासदार, ह्याच्या आधीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता, पण त्यांनी केला नाही. तो आम्ही करून ती रद्द करण्यासाठी 100% प्रयत्न करणार. म्हणजे हे काम फार मोठं आहे का तर. आणि आमचं पुढचं राजकीय विजन म्हणाल तर आरग गावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आरग गावामध्ये आहेत. बर. सांगली जिल्ह्यामध्ये 2 ठिकाणी आहेत, एक अंकलकोप आणि एक आरग. तर आर्गेमध्ये 2 कोटी रुपये खर्चून त्यांची अभिवादन भूमी बांधली, पण त्याचे महत्व असं अजून कोणालाही सांगली जिल्ह्यात कळलं नाही किंवा तिथं लोक येऊ शकत नाही दर्शनाला. म्हणजे तिथं त्याचं व्यवस्थापन लावून त्याचे महत्व पटवून देण्यासाठी तिथं आपण व्याख्यानं, भाषणं किंवा रोजगार निर्मितीसाठीची हे जे आहे ती तिथं ठेवल्यानंतर तिथं आपल्याला त्यांचे विचार पोहोचवले पाहिजेत. 700 ते 800 वर्षापासून आमच्या इथल्या दर्ग्याला महत्व आहे. जो दर्गा आहे ते मिरज दर्ग्यांची गुरु आहेत आमच्या इथं. अच्छा. तर पहिला आमचा उरूस होतो आणि मग मिरजेचा उरूस होतो किंवा इतर परिसरातील सांगली जिल्ह्यात उरूस होतात. मग एवढं 700-800 वर्षापूर्वीचा जुना दर्गा असताना त्याचे महत्व नाही, तो गेली 25-30 वर्ष असं पडून होता. आता त्याचं बांधकाम आहे, बांधकामासाठी आमच्या गावातील लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं, आमचे पण सहकार्य दिलं. म्हणजे ज्याच्या दृष्टीनं ज्याचे होते ते सगळ्यांनी सहकार्य केलं. आज दर्गा चांगल्या परिस्थितीत बांधण्याचं काम चालू आहे. पण त्याचे महत्व जे पंचक्रोशीत सगळ्यांना कळायला पाहिजे ते कळलं नाही. आरेगमध्ये आमच्या जागृत पद्मावती देवीचं मंदिर आहे, त्याचं काम उपाध्ये कुटुंब बघतं. हे ज्या अशा आरोग्यात ज्या पुरातन गोष्टी आहेत त्याचं महत्व कोणालाही म्हणजे नाही आहे. परत पाण्याचा जो आर्गेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, 12 कोटी खर्चून पेयजलची योजना आणली आर्गेत, पण ती सक्सेस झाली नाही. आज सुद्धा पिण्याचा प्रश्न आ वाचून उभा राहिला आहे. तळ्यामध्ये विहीर खोदली की तळ्यात पाणी असते 12 महिने, 8-10 महिने असते, तर तळ्यातल्या विहिरीतून पाणी गावाला देता येईल. तर विहीर खोदली, आजही त्या विहिरीचं पाणी गावाला येत नाही. गावात 4-4, 5-5 दिवस पाणी येत नाही. म्हणजे
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही त्याने, आणि तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न 100% सोडवणार अशी मी ग्वाही देतो. ते आरगमध्ये साठी नव्हे, आरग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, जानराववाडी आणि संतोषवाडी या 7ही गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं आपण जीव ओतून काम करून पूर्तता त्याची करणार. परत कॅनलचे पाणी भरपूर गावामध्ये थोड्या थोड्या एरियात गेलेला आहे, म्हणजे सगळा संपूर्ण एरिया फिरलेला नाही आहे. त्याला छोटे छोटे कॅनल आणि पाईपलाईन याच्या मार्गानं ते पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाबांधापर्यंत पोहोचण्यासाठी जे काय करावं लागतं त्यासाठी प्रयत्न करणार. आणि आमच्या आरग गावात म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची कमान उभी करायचं आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणाचं काम करायचं आहे. जे रखडलेलं आहे, थांबलेलं आहे, ते करणं गरजेचं आहे, ते करणार. अतिशय तुमचे राजकीय कामं जी काय तुम्ही याच्यानंतर करायची म्हणता ती फारच मोठी कामं आहेत. शिवाय आता जयश्रीचं विजन म्हटलं तर तिला मी सांगितलंय की महिला आहे, तुम्ही महिला गोळा करून वधूवर सूचक सक्षमीकरण करायचंय, वधूवर सूचक म्हणजे सर्व जातीसाठी वधूवर सूचक केंद्र उभा करायचंय. आणि परत महिलांना लघु उद्योग म्हणजे महिला घरच्या घरी पण काहीतरी उद्योग करू शकतात. आता ऑनलाईन आले, ऑनलाईन पेक्षा कसं सगळे एकत्र येऊन आपल्या महिला अशा काहीतरी कुठलाही लघु उद्योग करायसाठी त्यासाठी ते माझे विचार चालू आहेत. म्हणजे त्यांना एकत्र घेऊन आपण काम करायला पाहिजे. मुलांच्या व्यायामशाळा आहेत, मुलांना रनिंगला ग्राउंड आहेत, मुलं काही करू शकतात. पण मुलींचा अभ्यास करायसाठी एखादा हॉल करायचं म्हणलं, 10 मुली येऊन एका ठिकाणी करायचं म्हणलं तर नाही आहे व्यवस्था. त्यासाठी मुलींच्या पोलीस भरती, मिलिटरीमध्ये यामध्ये जाण्यासाठी जे त्यांना हे लागतं त्याची अभ्यासिका निर्माण केली पाहिजे. हे अभ्यासिका निर्माण करणार महिलांसाठी. स्टडी हब असते की स्टडी हब करायसाठी त्यासाठी प्रयत्न करायचे. अतिशय उत्तम तुमचं विजन आहे. राजकारण निवडून आल्यानंतर तुम्ही जी काही कार्याचीच लिस्ट जी सांगितली ती खरं तर फार मोठी आहे. आणि शिवाय शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही सांगितला तोही तुम्हाला निकालात काढायचाच आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्तीच्या सभागृहाविषयी जी बोललात ती सुद्धा आहे. शिवाय वेगवेगळ्या दर्ग्याविषयी पण सांगितलं, पद्मावती मंदिर, शिवाजी महाराजांची कमान. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जवळजवळ सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन तुम्हाला काम करायचं आहे. हे सगळ्यात तुमचा मोठा अजेंडा मला खूप आवडला. यानंतर मला तुम्हाला एक असं शेवटचा प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की हे सगळं बघून लोकांनी एक जागरूक मतदार म्हणून काय त्यांना तुम्हाला काय सल्ला द्यावा असं वाटेल का? काय सांगावं असं वाटतं? म्हणजे लोकांनी राजकारणाकडे लोकांनी कुठल्या नजरेनं बघावं? आता त्यांनी काय विचार केला पाहिजे? त्यांनी फक्त काय एक दिवस पैसा देऊन काय कोण मोठं होत नाही की काय त्याला आयुष्यभर पुरत नाही. मग कसं असते, ज्याच्यात क्वालिटी आहे, क्वालिफिकेशन आहे, जो आपल्याला वेळ देऊ शकेल, आपलं काम करू शकेल. आता सगळे जनता पण सजग आहे की बाबा कसं आहे, त्याचं क्वालिटी काय आहे त्याच्याप्रमाणे त्याला हे करायला पाहिजे. आणि जज करून त्यांना कसं काय आहे त्यांचं क्वालिफिकेशन, मग त्यांना निवडून द्यायला पाहिजे, मत द्यायला पाहिजे. आणि म्हणजे फक्त एक पैसा घेऊन हे करू नका, नुकसान करू नका तुमच्या आयुष्याचं. पुढे 5 वर्ष आपल्याला तो वेळ देऊ शकेल काय, आपली कामं करू शकेल काय, हा दृष्टिकोन, हा विचार ठेवून तुम्ही निर्णय घ्या. मी काय मलाच मत द्या किंवा हे करा असं काय म्हणणार नाही. तुम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहे, तुमचं काय असेल ते. मग विचार करून तुम्ही हे करा तेवढंच. आणि माझं म्हणत तर जनतेला पण आणि नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझी एक विनंती आहे की पैशाचा घोडेबाजार न करता आपण गावच्या विकासासाठी आणि या 7 गावांच्या विकासासाठी या 7 गावातील प्रमुख नेत्यांनी बसून आपण एक ठिकाणी एक उमेदवार देऊन गावच्या सर्व 7 गावांच्या विकासासाठी कसं कार्य आपण काम करता येईल यासाठी प्रयत्न करावा. आणि सर्व पक्षीय असा एक उमेदवार द्यावा. आणि तो बिनविरोध झाला तर फारच चांगली गोष्ट आहे, कारण आपला आरोग्याचा वारसाच आहे बिनविरोध. ह्याच्या आधी 5 वर्षापूर्वी पकांना आपण निवडून दिलं होतं. तर तसं झाला तर उमेदवार फार चांगलं होईल आणि तो काम करण्यास त्याला म्हणजे बांधिलकी राहणार नाही, सगळ्यांचे काम करत राहील. आणि जयश्रीनं आत्ताच सांगितल्याप्रमाणे जो उमेदवार आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असेल
असा उमेदवार पाहिजे. बरोबर. म्हणजे फोन उचलणार नाही किंवा टाळाटाळ करायचे, माझे कामं आहेत असं नाही. तो जो उमेदवार उपलब्ध होऊ शकतील. आज जर महिला भेटायला यायचं म्हटलं तर डायरेक्ट त्यांच्या घरी जाता आलं पाहिजे, त्यांना भेटता आलं पाहिजे. आणि कुणाच्या काय अडचणी असतील तर त्यांनी डायरेक्ट भेटता येईल, उपलब्ध पाहिजे असा उमेदवार पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे जनतेसाठी 24 तास वेळ देणारा असा धडाडीचा उमेदवार लोकांनी निवडून देणं जास्त गरजेचं आहे. खरोखरच तुमची राजकीय पार्श्वभूमी सुद्धा अतिशय उत्तम आहे. शिवाय राजकारणामध्ये जे राजकीय विजन जे काय आहेत ते सुद्धा तुमचं अतिशय स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत. सर्व तळागाळातील समाजाला, सर्व प्रकारच्या जाती धर्मातल्या समाजाला सहकार्य करणं हा सुद्धा तुमचा अतिशय मजबूत अजेंडा आहे. तो सर्वांना या ठिकाणी कौतुकास्पद असणारच आहे. मतदारांच्या सुद्धा तो लक्षात येईलच, नजरेत येईलच, यात काही शंका नाही. तर तुम्हाला या निवडणुकीमध्ये घवघवीत यश या ठिकाणी परमेश्वर देईल या विचारून काय तिला मात्र शंका वाटत नाही. आणि तुम्ही आज आम्हाला खरोखर एल्गार न्यूजसाठी तुमचा वेळात वेळ, अमूलाग्र वेळ काढून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्या मुलाखतीसाठी आम्हाला तुमचा अनमोल वेळ तुम्ही दिलात, त्याबद्दल तुमचा या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.